तर नाही बोलणार. अजित पवारांनी पुणेकरांना मेट्रोमधून मोफत प्रवास देण्याचं आश्वासन दिल्यावर त्यावर फडणवीसांनी कसा निशाणा साधला आपण तेही पाहूया. पॉलिटिकल अलायन्स मध्ये जे आहे नितीन गडकरी पुण्यामध्ये आले ते म्हणाले की हवेची उंचाई घेऊन देतो, त्यांचा जलप्रवास सुरू करतो. परत आता 2 दिवसापूर्वी सीएम आले ते म्हणाले की आम्ही पाताल लोक करून दाखवू, पुण्याचं अंडरग्राऊंड असते. त्यामुळे प्रश्न पुणेकरांना हा आहे, एक्झिक्युशन आणि घोषणा याच्यातलं अंतर वाढतंय. त्यामुळे तुमच्यावरती नक्की ज्या घोषणा केल्या त्यामुळे लोकांचं भुवळ उठतं. मी जे काही घोषणा केली त्याच्यात अंतर वाढत नाही. फक्त तिकीट न काढता जायचं, मेट्रोत बसायचं, तिकीट न काढता PMPML बसायचं. ह्याच्यात काय अंतर वाढतंय? कशाचं अंतर? फक्त खिशात हात न घालता जाऊन बसायचं. ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारी जेवढी विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? अनेक वेळा बघा, आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक आहोत. अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. पण तरी माझं म्हणणं आहे, किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना, म्हणजे आपण करू शकू. आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली. छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा 10च्या बातम्या.